नमस्कार, मी मोहिनी जाधव. आपले बदलापूरच्या विशेष लाईव्हमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. मी आता आहे बदलापूर पूर्व इथल्या महावितरण कार्यालयाच्या बाहेर आणि या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख आणि कार्यकर्ते पदाधिकारी यांनी धडक आंदोलन या ठिकाणी आणलेलं आहे. बदलापूरची जी आत्ताची परिस्थिती आहे ती अतिशय भयानक परिस्थिती आहे. आपण बदलापूरच्या शहरीकरणाचे दावे करतो, बदलापुरात मोठमोठे रहिवासी संकुल उभं राहत आहेत, मात्र बदलापूरकरांना वीज नाहीये, पाणी नाहीये, अशा प्रकारच्या अवस्थेत बदलापूरकर राहत आहेत. अगदी दुर्गम भागात सुद्धा जी परिस्थिती नाहीये ती बदलापूर शहरात आपण सध्या अनुभवतोय. बदलापूरकरांना या सगळ्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. रोज सकाळी उठून कामानिमित्त 8 तासांसाठी मुंबई गाठणारा बदलापूरकर आज पुरता हैराण झालेला आहे. जेव्हा तो कामावरून घरी येतो, सुखाचे 2 क्षण घरामध्ये घालवेल असं कुठेतरी त्याला वाटत असतं. त्यावेळेला महावितरणकडून म्हणजे लोड शेडिंग असते किंवा पाण्याचा जो काही त्रास आहे तो बदलापूरकरांना नाहकपणे त्रास सहन करावा लागतो. आणि या सगळ्या गलथान कारभाराच्या विरोधात पक्षाकडून थेट आंदोलन, धडक आंदोलन या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जर बदलापूरकरांची ही समस्या सोडवली नाही तर शिवसेनेच्या स्टाईलनं या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचं कुठेतरी इशारा देखील यांनी दिलेला आहे. आपण याच संदर्भात संबंधित माहिती घेऊ. आपल्याबरोबर आहेत शहर प्रमुख किशोर पाटील. काय सांगाल, बदलापूरकरांना रोजचा हा नाहक त्रास सहन करावा लागतोय. जसं मी म्हटलं की 8 तासांची नोकरी करून जेव्हा बदलापूरकर घरी येतोय सुखाची झोप घ्यायला, त्याला ती देखील मिळत नाहीये. रात्री देखील सतत लोड शेडिंग त्याच्यावरती लादलेली आहे आणि ही अनाठाई लोड शेडिंग आणि या सगळ्याचा त्रास बदलापूरकरांना होतोय. पक्षातर्फे इथे यांना म्हणजे सुरुवातीला आज निवेदन दिलं आणि समजूतदारपणे आम्ही सर्व काही गोष्टी त्यांच्या कानावर घातलेल्या आहेत. अघोषित लोड शेडिंग आहे, वारंवार लाईट जाणं हा प्रकार चालू आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आज विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यानंतर कुठेतरी ऑनलाईन त्यांना फॉर्म भरायची, एखाद्या लिफ्टमध्ये एखादा माणूस अडकून बसल्यानंतर काय होऊ शकेल याचा अंदाज नाही आहे. आज बदलापूरकरांना अतिशय वीज भारनियमनामुळे ना एवढा त्रास होतोय ना, सकाळी म्हणून आम्ही पाणी पुरवठा कमी दाबाने जातोय. इकडे सोसायटीत तोच प्रकार चालू आहे. प्रत्येक सोसायटीत गृहिणी असतात, त्यांना जॉबला जायचं असतं सकाळी कामं उरकून, परंतु पाणीच जर आलं नाही तर त्या कुठनं कामं उरकणार आहेत. म्हणजे अशा प्रकारे जो पुढच्या अर्ध्या तासाने दुसऱ्या विभागात लाईट गेलेली असते आणि ती जाईल याचंही काय म्हणजे पूर्वसूचना केलेल्या नसतात. त्याच्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे, यासाठी आम्ही इथे निवेदन द्यायला आलो. आणि त्याशिवाय म्हणजे वीजची येणारी आवाच्या सवा बिल पुन्हा डिपॉझिट घेतली जाते. मग सिक्युरिटी डिपॉझिट कशासाठी पाहिजे तुम्हाला, त्याच्यावरती बोलणं झालं. पुन्हा मेंटेनन्स वेळेवर होत नाहीत आणि नंतर कारणं सांगितली जातात, आम्हाला इथे मेंटेनन्स झालं नाही, इथे हे तुटलेलं ते तुटलेलं, रोडची कामं चालू असतात. तर तुम्ही रोडची कामं चालू तर KMEMCला तुम्ही एक लेटर दिलं पाहिजे की तुमच्याकडून की बाबा इथे काम चालू असताना आम्हाला इंटिमेशन देत जा तुम्ही. म्हणजे असं कुठलंही न करता हे त्याच्यावरती ते यांच्यावरती ढकलाढकली करून म्हणजे याच्यामध्ये सर्वसामान्य लोक भरडली जात आहेत. आणि लाईट नसल्यामुळे म्हणजे प्रचंड नुकसान होतं आहे, जे कळून येत नाही आपल्याला, पण प्रचंड नुकसान होतं आहे, आर्थिक नुकसान होतं आहे लोकांचं. पुन्हा आरोग्याशी खेळणं चालू आहे. या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत म्हणून निवेदन दिलं आहे. आणि आज निवेदन दिलं आहे त्यांना, यापुढे आम्ही शिवसेना स्टाईलमध्ये आंदोलन करून तुमच्या ऑफिसला टाळं लावून टाकू हे त्यांना सांगितलेलं आहे. आज जी बदलापूरची स्थिती आहे, आपण बदलापूरला रेल्वे स्थानकात देखील बघतोय की आज मुंबई आणि उपनगरात पाऊस पडत असल्यामुळे बदलापुरातून ट्रेन ज्या आहेत त्या मुंबईपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे बदलापूरकरांना पर्यायी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे घरी यावं लागलंय. आणि आज घरी बसून जे बदलापूरकर काम करणार आहेत त्यांच्यासाठी वीज उपलब्ध नाहीये. हा जो काही एकंदरीत त्रास बदलापूरकरांना सहन करावा लागतोय, बदलापूरकर म्हणून तुम्हाला काय वाटतं आणि पक्षाच्या माध्यमातून कोणती भूमिका घ्यायचं ठरवलं? नक्कीच ट्रेनचा प्रॉब्लेम नेहमी दरवेळीच असतो, हा तर मोठा प्रॉब्लेम आहे. आणि काल आणि आज सकाळी पण ट्रेन 1-1, 2-2 तास लेट होते. बरेचसे जे काम करणारे आहेत, तरुण जे आहेत, ते घरी येऊन वर्क फ्रॉम होम करायला लागले आणि घरी येऊन बघतात तर लाईट नाही. परत ते वीज वीज नेहमी जात असते. तर हा तोडगा काय हा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करण्यासाठीच आम्ही इथे आलो होतो. आणि हे जर तुम्ही करणार नसाल तर आता किशोर पाटील आमचे बोललेले आंदोलन आमचं नक्की होईल. आणि मी ह्या माध्यमातून आव्हान करतो जनतेला
की आमच्या नुसत्या पक्षाचेच नाही तर सामान्य जनतेने पण आम्हाला साथ द्यावी आणि आमच्या आंदोलनात त्यांनी उतरावं एवढंच मी सांगू इच्छितो. बदलापूरकरांना आंदोलन नवं नाहीये. बदलापूरकर सतत आंदोलन करत आलेले आहेत आणि आंदोलन करायची वेळ येऊ नये कदाचित असं कुठेतरी बदलापूरकरांना एक सुसज्ज आणि सुखसुविधान युक्त आयुष्य मिळावं, जीवन मिळावं. पण आज आपण बघतोय की बदलापुरात वीज नाहीये, पाणी नाहीये, त्यामुळे बदलापूरकरांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. लोक अगदी कोटी रुपये खर्च करून सुद्धा बदलापुरात घरं घेत आहेत आणि आजची ही परिस्थिती जर आपण पाहिली तर बदलापूरकरांना त्या तुलनेत कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा मिळत नाहीये. आज उद्याचे कुठले तरी तुम्ही होणारे लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या वरपर्यंत मांडण्यासाठी तुम्हाला लोक निवडून देत आहेत आणि लोक तुमच्यावर विश्वास टाकतायत. आज एका पक्षाचं नेतृत्व करत असताना, या सगळ्या गोष्टींकडे बघत असताना काय वाटतं की बदलापूरकरांनी हा त्रास कितपत सहन करावा आणि याच्यावरती कुठेतरी गंभीरतेनं लोक सुद्धा बाहेर पडली पाहिजेत आणि तुम्ही सुद्धा गंभीरतेनं पाऊल उचललं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? नक्कीच आज बदलापूरला येणारी जनता हे 80% मुंबईतली आहेत. बदलापुरात 50-50 लाखाचे फ्लॅट घेऊन राहत आहेत. जर त्यांना पुन्हा इन्व्हर्टर, परत ते नेट, हे म्हणजे अतिशय लोक त्रस्त झालेले आहेत. मला वाटतं असंच जर राहिलं तर पुढे येणारी लोकसंख्या ही बदलापूरची फार कमी होणार. त्यामुळे सर्वांनी वेळीच पाऊल उचललं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. या ठिकाणी महिला वर्ग आहे. महिला वर्गांनी सुद्धा या आंदोलनात सहभाग घेतलेला आहे. सगळ्यात जास्त जो त्रास होतो लाईट गेल्यानंतर त्रास जो होतो तो महिला वर्गाला होतो. सकाळपासूनची जी सगळी कामं असतात ती पूर्णतः विजेवरती अवलंबून असतात आणि घरात जेव्हा वीज नसते त्यावेळेला कोणकोणत्या त्रासाला सामोरं जावं लागतं आणि कशा प्रकारचा तो त्रास असतो, काय सांगणार? मोहिनी, सकाळची सुरुवातच जर पाण्यापासून असेल, जर वीजच नसेल तर आम्हाला तेच कारणं सांगितलेले आहेत की अनियमित पाणी पुरवठा, कमी दाबाचा पाणी पुरवठा वीज पुरवठ्यामुळे होत नाहीये. ही गोष्ट कुठेतरी आम्हाला चुकीची वाटते. आम्ही तेच सांगितलं की 80% लोक जर मुंबईतनं इथे राहायला आलेत तर सगळ्या सुखसुविधेनुसार जर आपलं बदलापूर आहे तर त्याला हे गालबोट का? आणि वीज अशी गोष्ट आहे की तुम्ही आम्हाला सांगून करा ना लोड शेडिंग. अनियमित कधी तुम्ही 11, 12:30 पहाटेचंच त्यांचं लोड शेडिंग असतं, जेणेकरून सकाळी महिला वर्गांना कामं करायला मिळतच नाही. पाणी जात नाही तर ती कामं कशी उरकणार? असं ठाणे जिल्ह्यातलं महत्त्वाचं पद म्हणजे मुख्यमंत्रींचं पद आहे. ठाणे जिल्ह्यातलं मुख्यमंत्री जे आहेत ते आज आपल्या म्हणजे या पदावरती विराजमान झालेले आहे. ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत होते ते. गेली अनेक वर्ष पालकमंत्री ह्या पदावर होते ते. आज कुठेतरी मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यातलं शेवटचं पण महत्त्वाचं टोक असलेलं बदलापूर शहर याच्याकडे कुठेतरी मुख्यमंत्र्यांचं दुर्लक्ष होतंय असं वाटतंय का? आणि कुठेतरी बदलापूरला सापत्न वागणूक मिळते, सावत्र वागणूक मिळते. आज बदलापुरात कुठेतरी शिवसेना शिंदे गटाचे सुद्धा अनेक कार्यकर्ते आहेत, मात्र ते देखील यावरती कुठल्याही प्रकारचं पाऊल उचलत नाहीयेत आणि बदलापूरकरांना हा नाहक त्रास कुठेतरी सहन करावा लागतो असं वाटतंय का? नक्कीच. इथे जरी मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे असले तरी त्यांचं आता बदलापूरकडे दुर्लक्ष झालेलं आहे. यापूर्वी त्यांच्या ज्या बदलापूरकडे फेऱ्या व्हायच्या त्याही थांबलेल्या आहेत. त्यामुळे इथे लक्ष देणारं कोणी नाही. पालकमंत्री पूर्वी शिंदेसाहेब असायचे, पण आता पालकमंत्री दिलेले आहेत शंभूराज देसाई. ते तर मला वाटतं त्यांच्यासाठी बॅनरसुद्धा लावले गेले होते की कोणी पालकमंत्री शोधून दाखवा, त्यांना आम्ही कोंबडा देऊ, अशा विषयाचे बॅनर झालेले आहेत. त्यामुळे कसं जर तुम्ही पालकमंत्रीच व्यवस्थित देऊ शकलं नाही तर तुमचं आमच्या मुरबाड विभागावरती प्रेमच राहिलेलं नाही. तुम्ही आम्हाला स्थापना वागणूक देत आहेत आणि तुम्हाला फक्त जेव्हा गरज होती तेव्हा बदलापूरचा उपयोग करून घेतला. आज तुम्हाला बदलापूरची गरज लागलेली नाही. तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व जरी करत असाल तरी बदलापूरकडे दुर्लक्ष होतंय हे आम्ही जाहीरपणे सांगू इच्छितो. नक्कीच बदलापूर शहराकडे कुठेतरी मुख्यमंत्र्यांचं दुर्लक्ष होत आहे. मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी बदलापूरकडे लक्ष घालण्याची गरज पडलेली आहे. बदलापुरात एक ना अनेक समस्यांनी ग्रासून बदलापूर शहर आलेलं आहे आणि त्याच्यामुळं बदलापूरकर पुरते हैराण झालेले आहेत. विजेची समस्या असू देत, पाण्याची समस्या असू देत, रेल्वेची समस्या असू देत, पथदिव्यांची समस्या असू देत, रस्त्यांची समस्या असू देत, गटारांची समस्या असू देत, नाल्यांची समस्या असू देत, पुराची समस्या असू देत, बदलापूरकर या सगळ्या समस्यांनी ग्रासलेले आहेत. बदलापूरकर कुठेच सुखी जीवन जगत नाहीयेत आणि यासाठी कुठेतरी हे लोकप्रशासन जे आहे ते जबाबदार ठरतंय. मुख्यमंत्र्यांचं कुठेतरी
तरी बदलापूरकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते आणि यामुळे कुठेतरी बदलापूरकरांना ही सगळी परिस्थिती सहन करावी लागते. अशा आशयाचे आरोप जे आहेत ते विरोधकांकडून सुद्धा केले जात आहेत आणि कुठेतरी हा रोष आता जनतेमधून सुद्धा उमटला जातोय. तुम्ही जर ही बातमी पाहत असाल तर नक्कीच तुमच्या भावना ज्या आहेत त्या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. मोहिनी जाधव, आपले बदलापूर.